आणि आदिवासींच्या ज्या आंदोलनात त्यांचा नेहमी त्यांची भूमिका असते असे अशोकजी भोईर आहेत। तुम्ही काय सांगाल सरकारला? एका बाजूने सरकार आदिवासींचे जे उपोषण बसते, एका बाजूने पालघर जिल्ह्यामध्ये कंत्राटी शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवत आहेत। सरकार एका बाजूने म्हणतोय की सर्व शिक्षा अभियानातून आदिवासी हा शिकला पाहिजे। आमचं असं म्हणणं आहे सरकारला, असा त्यांना आव्हान आहे की या गेल्या 23 दिवसापासून आमचा आदिवासी समाज नाशिक या ठिकाणी उपोषण करतोय, त्याला आपण कुठल्याही प्रकारचं सहकार्य, कुठल्याही प्रकारची चर्चा न करता आमच्या आदिवासी समाजाला हे सरकार जे द्वेष करतं त्याचा आम्ही आदिवासी समाज म्हणून निषेध करतोय। आज आपल्याला माहिती आहे की आज या पालघर जिल्ह्यामध्ये पेसा भरतीला कुणीतरी रिट पिटिशन दाखल करून पेसा भरती रद्द व्हावी म्हणून त्याला स्टे आणला। आम्ही आदिवासी समाज म्हणून आजही मुख्य प्रवाहात या पालघर जिल्ह्यामध्ये आलो नाही आणि आम्हाला गेल्या 2014 पासून पालघर जिल्हा अस्तित्वात आल्यापासून आजही आमच्या या पालघर जिल्ह्यामध्ये कुठल्याही 17 संवर्गामध्ये कुठलीही पदभरती केली नाही आणि आज इतकी वर्ष लुटून सुद्धा 9 ते 10 वर्ष होऊन सुद्धा हे जर सरकार आमच्या सरकारवर नोकऱ्यांवर गदा आणत असेल तर अशा सरकारचा आम्ही निषेध करतो, आदिवासी समाज म्हणून निषेध करतो। आज मी श्रमिक संघटनेचा पालघर जिल्हाध्यक्ष आहे। आदिवासी समाज म्हणून आम्ही कुठलाही पक्षभेद न ठेवता या जिल्ह्यातला, या महाराष्ट्रातला 13 जिल्ह्यातला आदिवासी समाज म्हणून एकत्र येऊन या सरकारचा निषेध करतोय आणि ही पेसा भरती ही झालीच पाहिजे यासाठी आम्ही मागणी करतो। हे अशोकजी भोईर होते। अतिशय अशा तीव्र भावना प्रत्येक यांच्या आहेत। माझ्यासोबत सुशिक्षित बेरोजगार आहेत आणि एक पात्रताधारक उमेदवार आहेत। काय म्हणाल? एका बाजूला हे पात्रताधारक हे जे आहेत विद्यार्थी हे उपोषणाला बसलेत, एका बाजूने